घरातलं आवरलं आणि मी निघाले माझ्या पार्लरला जाण्यासाठी. कारण का तर आज मला एक ठिकाणी अजून जायचं होतं. मला आहे ना तिथे मी वन पीस बघितला होता, मला तो काल खूप आवडला होता. मग आज जाताना म्हटलं घेऊया तिथं गेल्यानंतर. आणि मग मी तिथे गेले आणि तिथला मला ब्लॉग बनवायचा राहून गेला कारण तिथे खूप गर्दी होती. मग मी कालच चॉईस करून ठेवला होता. आणि मग मी पोहोचले पार्लरला आले तर माझा पसारा हा पडलेलाच असतो पार्लरला. कारण काय होतं की मी रात्रीचं जाताना उशीर होतो, मग मी तसंच ठेवून जाते. मग आम्ही दुसऱ्या दिवशी आल्यानंतर आवरते. जर वेळ असेल तर मग रात्रीच आवरून घेते, पण माझं शक्यतो तर मी तसंच ठेवून जाते. मग मी आल्याच्या नंतरच व्यवस्थित आवरून घेते पार्लर. आणि हा बघा, हा मला वन पीस आवडला तिथला. तर हा मी वन पीस आणला तर मला खरंच खूप आवडला. पण काय झालं, माझी साईजच नाही मिळाली. एक साईज एक्स्ट्राच घ्यावा लागली. मग बऱ्यापैकी फिटिंग करावा लागणार आहे मला तो. मग पार्लरला वगैरे झाडू मारून घेतला. झाडू मारून झाल्याच्या नंतर एक क्लायंट येणार होतं आणि मग ती काय आलं नाही अजून. मग ह्या मुलीचं आहे ना टॉप अल्टर करायचं होतं आणि तिला कुठेतरी अर्जंट बाहेर जायचं होतं. तर ती म्हटली, ताई मला लवकर करून द्या, मला आहे ना जायचं आहे. तर म्हटलं अगं इमर्जन्सी कसं असतं, तर म्हणे नाही द्या ना. मग तो कटिंग केला. कटिंग करून झाल्याच्यानंतर तो व्यवस्थित तिला फिटिंग करून दिला, अल्टर करून दिला. आणि माझं एक क्लायंट आहे तर त्या पण जॉबला असतात, तर त्या आल्या आणि मला म्हटलं चला ना आज पिझ्झा खायची खूप आठवण झाली. तर म्हटलं चला जाऊया. मग आम्ही दोघीजणी गेलो पिझ्झा खायला. कारण का ते कधी पण त्यांना आठवण झाली की आम्ही दोघीजणी जातोच पिझ्झा खायला. आणि मग तिचा टॉप अल्टर करून दिला, तो ट्राय करून बघितला. आणि माझा पण एक टॉप आणलेला, तो पण मी अल्टर केला आणि ट्राय केला.